नमस्कार, मी आहे अंकिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर घरातली शाळा, जिथे आपण लहान मुलांसोबत खेळता खेळता खूप काही शिकतो. तर आजचा व्हिडिओ आहे त्या प्रत्येक मुलाच्या आईसाठी. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी एक प्रश्न विचारते त्या आईला. रात्री झोपताना तुमच्या डोक्यात येतंय का, आज मी दिवसभर सगळ्यांसाठी सगळं केलं, पण स्वतःसाठी काहीच केलं नाही? हा प्रश्न तुमच्या पण डोक्यात येत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये मी फक्त आज बोलणार आहे त्या प्रत्येक आईसोबत. आता मला सांगा, आपला दिवस कसा सुरू होतो? सकाळी अलार्म वाजतो, आपण पटकन उठतो. उठल्यावर आपण स्वतःचा विचार करतो का? नाही. उठल्यावर आपण हा विचार करतोय, डब्बा बनवायचा आहे, मुलांना उठवायचं आहे, ऑफिसला जायला उशीर होईल, पटकन सगळ्यांना नाश्ता द्यायचा आहे. या सगळ्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांची धावपळ चालू होत असते आणि या सगळ्यात आई कुठे असते? शेवटी, सगळ्यात शेवटी. आपण कधी लक्ष दिलंय का? अजून पण काही घरांमध्ये जेव्हा भूक लागली जाते तेव्हा सगळ्यांना जेवण वाढलं जातं, पण आई मात्र शेवटी जेवत असते. घरात कोणाचा पण बड्डे असो, आई खूप एक्सायटेड असते आणि ती कोणासाठी काही ना काही वस्तू नक्की घेऊन येत असते. पण स्वतःसाठी घ्यायचं असेल तर ती विचार करते, राहू दे ना, नंतर घेते. तुमच्या घरात पण असं होतंय का? मी सुद्धा एक वर्किंग मॉम आहे. दिवसभर ऑफिस झाल्यानंतर घरी आल्यावर शीशा, घर, कंटेंट क्रिएशन, व्हिडिओ एडिटिंग हे सगळं करता करता खूप थकवा येतो. कधी-कधी असं वाटतं काहीच करू नये. पण तरी पण दुसऱ्या दिवशी जोमाने आपण उठतो, कारण आपण आई आहोत ना. पण याचा अर्थ असा नाही आहे की आपण थकत नाही. एक गोष्ट मला खूप उशिरा समजली. परफेक्ट आई होण्याचा प्रयत्न करताना मी कुठेतरी स्वतःलाच विसरून जात होते. त्यामुळे मी स्वतःमध्ये काही बदल केले. दररोज 15 मिनिटं फक्त माझ्यासाठी. कधीतरी चहा घेऊन बसते, कधीतरी कुठचं आवडीचं बुक वाचते, कधी कुठचं आवडीचं गाणं ऐकते, कधीतरी काहीच करत नाही, अशीच बसून असते. पण ही 15 मिनिटं माझ्यामध्ये खूप चांगले बदल झाले. आपण मुलांना काय शिकवतो? स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हेल्दी राहा, हेल्दी खा. पण आपण स्वतः ते करतोय का? मुलं हे आपल्याला बघूनच शिकत असतात. आपण काय बोलतो हे ते कमी शिकतात, पण आपण काय करतो यावरून ते जास्त शिकतात. त्यामुळे आई म्हणून आपण जर स्वतःची काळजी घेतली, तर मुलं म्हणून ते आपल्याला नक्कीच कॉपी करणार. आज मी तुम्हाला चॅलेंज करते, उद्या फक्त 15 मिनिटं स्वतःसाठी काढा. फोन नको, काम नको, फक्त 15 मिनिटं स्वतःसोबत बसा. त्या 15 मिनिटात तुम्हाला आवडेल ते काहीही करा आणि मग मला कमेंट करून सांगा कसं वाटलंय. आजचा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये हार्ट टाईप करा, म्हणजे मला समजेल का हा व्हिडिओ योग्य व्यक्तीपर्यंत गेला आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास त्या व्यक्तीला नक्की शेअर करा, जी दिवसभर सगळ्यांसाठी धावत असते. कदाचित तिला या शब्दांची गरज असेल. पुन्हा नक्की भेटूया अशाच एका मनापासूनच्या विषयासोबत बोलायला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण आनंदी आईच म्हणजे आनंदी घर आहे. नमस्कार.